त्याचप्रमाणे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. खेळाडूंची ओळख आपण करून घेऊया. संघर्ष चिपळूण हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शैलेश येडगे या खेळाडूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष चिपळूण या संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 8 या खेळाडूला आपण पाहतोय. यंदाच्या कोकण झोन कबड्डी संघामध्ये आपण पाहिलं तर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई या संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूने केलंय. त्याचप्रमाणे 12वी कुमार गट राज्य जिल्हा कबड्डी स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. आणि त्याचप्रमाणे केएमपी युवा कबड्डी सिरीज मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. आणि त्याचप्रमाणे परवा झालेली एक व्यावसायिक स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये युनियन बँक या संघाचं प्रतिनिधित्व करताना या शैलेश येडगे या खेळाडूला पाहिलाय. संघर्ष चिपळूण संघाचा जर्सी क्रमांक 8 हा खेळाडू. त्याचप्रमाणे अजून एक खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोशन चिपळूणकर या खेळाडूला आपण पाहतोय. संघर्ष चिपळूण या संघाच्या माध्यमातून ज्यानं यंदाची 52वी कुमार गट राज्याची कबड्डी स्पर्धा त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. आणि महाराष्ट्र संघाच्या सराव शिबिरामध्ये टॉप 20 मध्ये त्या खेळाडूचं नाव होतं असा रोशन चिपळूणकर. आणि त्याचप्रमाणे 51वी कुमार गट राज्याची निवड चाचणी स्पर्धा जी सांगली येथे झाली त्या स्पर्धेमध्ये देखील रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व याच रोशन चिपळूणकर या खेळाडूने केलंय. संघर्ष चिपळूण या संघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा पुढील सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. चंद्रसागर सागरांच्या चालण्याला कौलारू कोंडाट सी व्ह्यू प्रीमियम एनए बंगलो आणि प्लॉट्स प्रोजेक्ट यांच्या माध्यमातून देखील आपल्या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे सर्व श्री डॉक्टर मिलिंद पाटील सर यांच्या माध्यमातून देखील आपल्या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. मी डॉक्टर मिलिंद पाटील सर आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री राकेश शिगवण यांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. चंद्रसागर सी व्ह्यू प्रीमियम एनए बंगलो आणि प्लॉट्स प्रोजेक्ट्स यांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतोय. मी सन्मान करण्यासाठी विनंती करेन श्री उमेश शिगवण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. टच नाही वाला ना, अरे टच नाही मारला, टच नाही मारला, त्याच्यात नाही मारला त्या लागू दे पण त्याच्यात नाही. भाईजी शान श्रीफळ पुष्पाने सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करतो. या ठिकाणी आम्ही व्यासपीठावरती सन्मान करतोय. चंद्रसागर एने प्लॉट सेट बंगलो यांचा देखील मोलाचा हातभार आमच्या स्पर्धेसाठी लाभलाय. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर आले आहेत. गजन संघर्ष केशरी त्यांच्या विरुद्धमध्ये दोन बलाढ्य संघ आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये ऐकूया धावतं समालोचन क्षीरसागर सर यांच्या माध्यमातून. धन्यवाद साहेब. तर मित्रांनो, अतिशय महत्वाचा सामना आपल्याला दोन बलाढ्य संघांमध्ये पाहायला मिळतो. एकीकडे संघर्ष चिपळूण आहे तर दुसरीकडे गजानन संघर्ष केळशी दापोली तालुक्यातला एक मातब्बर संघ आपल्याला मैदानामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण देखील क्रीडा रसिकांमध्ये पाहायला मिळते. एवढ्या चढाई ट्रॅक वरती गजानन संघर्ष केळशी संघाचा एव्हा चढाईपटू डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, आविष्कार साळवीने संभवता दावा ठोकलाय मध्यरेषेच्या आसपास. आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की पंचांचा अंतिमता निर्णय काय येतोय. तो एका गुणासाठी संघर्ष आहे, परंतु पंचांनी इथे यस कोणताही निर्णय दिलेला नाहीये. म्हणजे जिमी तेजस पवार एक टॉप 7 खेळाडू पाहायला मिळत आहेत. थर्ड रेड डुआ डायरेड संघर्ष चिपळूण संघाकडनं डुआ डाय स्पेशलिस्ट खेळाडू ट्रॅक वरती सुरुवात डाव्या कोपऱ्यातून ज्या ठिकाणी सर्वोत्तम डिफेंडर आणि त्यानंतर राईट कॉर्नरला पिंट्या आंबेडकर अतिशय गुणवान असा क्षेत्रक्षेप पाहायला मिळतोय. त्याच्या दिशेने संभवत आक्रमण करण्याचा प्रयत्न, लॉबीचा आधार, पंचांचा ऑफिशियल काय इशारा येतोय. बूथ पॉइंट म्हणजे दोन्ही टीमच्या खात्यामध्ये एका गुणाची कमाई आहे.
गड आला पण सिंह गेला, पॉइंट जरूर मिळतोय पण दोन्ही टीमचा एक एक खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे. त्यानंतर आविष्कार साळवे पुन्हा एकदा चढाई ट्रॅक वरती. जरूरत आविष्कार की जन्नी होतीये. गजानन संघर्ष केळशी संघाला पॉइंट पाहिजे आणि आविष्कार साळवीला चढाई ट्रॅक वरती पाठवलंय. यावेळेला मधल्या फळीमध्ये किक मारत गडी टिपण्याचा प्रयत्न, त्याच वेळेला राईट कॉर्नरच्या डिफेंडर्सने ब्लॉक केलं. सपोर्ट अन्य क्षेत्ररक्षकांचा. आविष्कार बॅकलाईनच्या पाठीमागे. संघर्ष चिपळूण संघाने सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये बलाढ्य गजानन संघर्ष केळशी संघाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केलाय. तर त्याच वेळेला जर्सी नंबर 8 शैलेश शेडगे हा एक गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय, ज्याने जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय. राज्याला देखील खऱ्या अर्थानं प्रेझेंट केलेलं पाहायला मिळतंय. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पूर्णच लाईन ऑफ आहे आणि अशा मोमेंट मध्ये राईट कॉर्नर ज्या ठिकाणी जिमी सारखा एक सर्वोत्तम खेळाडू मित्रांनो आपण पाहतोय. राईट कॉर्नरचा जो क्षेत्ररक्षक होता डिफेंडर सुद्धा पिंटे आंबेकर जो बॅक लाईनच्या पाठीमागे त्याला लवकरात लवकर रिवायवल करणं गरजेचं आहे. तर गजानन संघर्ष केळशी संघासाठी एक जमेची बाब. रत्नागिरीचा टायगर पिंटे आंबेकर अजून देखील मैदानामध्ये आहे. यावेळेला जिमी बाद होतोय. गजानन संघर्ष केळशी संघाला अजून एक मोठा धक्का बसतोय आणि बॅक टू बॅक संघर्ष चिपळूण संघाकडून शैलेश शेडगेला आपण पाहतोय. हा गुणवान खेळाडू आहे. ज्या वेळेला दापोली ब्लॉक मध्ये खेळतो त्यावेळेला दापोलीकरांचा देखील उदंड असा प्रतिसाद या खेळाडूला मिळालेला आहे. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये समोर 4 शिकारी, एक शिकारी केक मारण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय निशांत आंबेडकर एक सर्वोत्तम डिफेंडर्स आहे. तर दुसरीकडे तेजस पवार हा देखील आपल्याला पाहायला भेटतोय जो डाव्या कोपऱ्यामध्ये एक सर्वोत्तम डिफेंडरची भूमिका पार पाडतोय. रत्नागिरीचा टायगर पिंटे आंबेकर चढाई ट्रॅक वरती सज्ज होतोय. जर्सी नंबर 4 या मॅच मध्ये संभवता असून देखील त्याला फार मोठी कामगिरी पार पाडता आलेली नाहीये. परंतु बंटीचं मैदानामध्ये त्याच्या प्रांगणामध्ये उभं राहणं त्याच्या टीमच्या दृष्टीने फार महत्वाचं राहत आहे. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये थोडासा सावध पवित्रा घेताना रत्नागिरीचा टायगर अर्थात बंटी आंबेकरला आपण पाहतोय. यावेळेला जर बघितलं तर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण गजानन केळशी संघाच्या प्रांगणात. तिसरी चढाई डुआ डायरेक्ट वरती. दस्तूर खुद्द शैलेश शेडगे चढाई ट्रॅक वरती आहे. शैलेशसाठी कोणत्याही परिस्थितीत ची कमाई अनिवार्य आहे. डू ऑर डाय चढाई असणार आहे. करो या बरो अशा पद्धतीचा खेळ. यावेळेला पहिल्यांदा बंटीला टच आणि त्याच्यानंतर तेजस पवार वरती आक्रमण. एका चढाईमध्ये 2 खेळाडूंना बाद करत संघर्ष संघाचा गुणफलक शैलेशने वेगाने पुढे सरकवलाय. यावेळेला मात्र 2 खेळाडू शिल्लक राहिले. त्याच्यापैकी जर्सी नंबर 2 हा खेळाडू ऋतिक शिंदे जर इथे बाद झाला तर गजानन संघर्ष केळशी संघ ऑल आउटच्या उंबरठ्यावरती जाऊ शकेल. ऋतिक आपल्या टीमला ऑल आउटच्या धोक्यापासून वाचवतोय का पाहूया. राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण. त्यानंतर मधल्या फळीमध्ये संभवता मिडल ऑर्डर डिफेंडर्स होता त्याला हलकासा सातत्याने संघर्ष चिपळूण संघाकडून जर आपण बघितलं तर पहिल्या हाफ मध्ये शैलेश शेडगे वारंवार चढाई सुचवतोय. या ठिकाणी आपण सन्मानित करूया श्री सचिनजी मिसाळ यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो सन्मानित करायचे. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी उपस्थित या संपूर्ण स्पर्धेदरम्यान रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि त्याचप्रमाणे दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह श्री नितीनजी बांद्रे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. सरांना विनंती आहे की सर आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हायचे. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह श्री नितीनजी बांद्रे सर यांचं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. ऑप्शन नव्हतं. एक मात्र खेळाडू गजानन संघर्ष केळशी संघाच्या प्रांगणामध्ये जर्सी नंबर 2 ज्याने नुकतीच आपण बघितलं सुपर टॅकलची जी पोझिशन पाहायला मिळाली होती त्याच्यामध्ये फार मोठी कामगिरी पार पडलेली होती. अर्थात ऋतिक शिंदे आपण पाहतोय. यावेळेला चढाई ट्रॅक वरती गजानन संघर्ष केळशी संघ संभवता ऑल आउटच्या दिशेने. परंतु या धोक्यापासून ऋतिक वाचवतोय का. शानदार डिफेन्स. डबल डाय होल्ड सपोर्ट मिळतो अन्य क्षेत्ररक्षकांचा आणि पहिल्या साफ मध्ये गजानन संघर्ष केळशी संघ हा ऑल आउट होतोय. हा चिंतेचा विषय असू शकेल. तर त्याच वेळेला संघर्ष चिपळूण संघाकडनं प्रतिकार करण्यासाठी
वारंवार शैलेश शेडगे हा युवा खेळाडू उंचपुरा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये राईट कॉर्नरला पिंट्या आंबेकर, लेफ्ट कॉर्नरला आपण पाहतोय तेजस पवार. दोन्ही कॉर्नरचे जे खेळाडू आहेत ते सर्वोत्तम कामगिरी पार पाडताना मिळणं फार गरजेचं असेल गजानन संघर्ष केसी संघासाठी. तर मधल्या फळीमध्ये चिमी जो ऍज अ रेडर म्हणून अजून प्रभावित करणारी कामगिरी पार पाडताना बघायला भेटत नाहीये. हा देखील चिंतेचा विषय केसी संघासाठी. तर आविष्कार साळवी ज्याने पहिल्या चढाईमध्ये मल्टी पॉइंट रेड करत केसी संघाला सुरुवात चांगली करून दिली, त्यानंतर मात्र अजून देखील थोडासा सावध खेळताना पाहायला भेटतोय. यावेळेला पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यातून राईट कॉर्नरला राईट इंचा जो खेळाडू होता, डिफेंडर्स होता, मजबूत डायव्ही होल्ड आणि त्यानंतर आविष्कार बॅकलाईनच्या पाठीमागे गजानन संघर्ष केसी संघाच्या विरुद्ध म्हणजे संघर्ष चिपळूण संघाने आतापर्यंतच्या खेळामध्ये अप्रतिम कामगिरी पार पडली आणि पलाटे केसी संघाला एक चांगली फाईट देण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा फुटबॉलचा सुरेख वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. युवा खेळाडू संघर्ष चिपळूण संघाचा चढाई ट्रॅक वरती याच्या अगोदर आपण सातत्याने शैलेश शेडगेला बघितलं, त्याच्यानंतर या चढाईमध्ये मात्र बदल केला जातोय आणि प्रेम जो आहे त्याला चढाई ट्रॅक वरती पाठवलं होतं. तो देखील एक सेफ सुरक्षित चढाई करत माघारी परततोय आणि जर्सी नंबर 4 ला प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी नंबर 4 अर्थात रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर. सौ हाथी की ताकत जिस खिलाड़ी के अंदर है उसी खिलाड़ी का नाम है बंटी आंबेकर. तो बंटी यावेळेला आपण मधल्या फळीमध्ये रनिंग हँडचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु माघारी परततोय. त्यानंतर तिसरी चढाई शैलेश शेडगे सज्ज होतोय. आपले दोन्ही हात उंचावर कडी टिपण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल शैलेशच्या माध्यमातून. यावेळेला राईट कॉर्नरला पिंट्या आंबेकर त्याच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. याच्यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने जे की फार महत्वाचे असतील. श्री सीमा माता सालदुरे आणि न्यू हिंद चिपळूण यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार असणार आहे. तर यावेळेला पुन्हा एकदा जर्सी नंबर 3 अनुभवी असा खेळाडू आहे गजानन संघर्ष केसी संघाचे. 2 स्टार खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे त्यांना रिव्हायवल करायचं असेल तर चिमीला ह्या चढाईमध्ये गुणाची कमाई करणं गरजेचं असेल, अन्यथा डिफेन्स मध्ये पॉइंट घेऊन तुम्ही तुमचे जे सहकारी जे बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत त्यांना रिव्हायवल करू शकता. आपण गजानन संघर्ष केसी बनाम शैलेश शेडगे हे बॅटल आतापर्यंतच्या खेळामध्ये अनुभवलंय. दुसरीकडे जर बघितलं तर जर्सी नंबर 4 प्रेमने देखील नुकतीच एक चढाई सजवलेली होती. इतर खेळाडूंना फार मोठी ऍज अ रेडर म्हणून अजून देखील संघर्ष चिपळूण संघाकडनं संधी मिळालेली नाहीये. धन्यवाद सर. या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये श्री विशालचे सकपाल मातोश्री खास या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी योगेशजी देखील इथे आलेले आहेत. योगेशजींचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. कारण दापोली तालुक्यात असू दे किंवा जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी स्पर्धा असू दे, सातत्यानं त्या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेणारे आमचे मित्र योगेश कर्देकर यांचं देखील मनापासून स्वागत. ओव्हर टू साई. यावेळेला आपण पाहतोय गजानन संघर्ष केसी संघाला अजून एक मोठा धक्का बसतोय. सिद्धेश गौरत म्हणजे चिमी बॅकलाईनच्या पाठीमागे 3 प्रमुख रेडर हे बॅकलाईनच्या पाठीमागे. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये प्रेम सारखा एक युवा चढाईपटू संघर्ष चिपळूण संघाकडून चढाई ट्रॅक वरती फुटवरचा सुरेख वापर या खेळाडूकडनं आतापर्यंतच्या खेळामध्ये पाहिलाय. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि कबड्डीमध्ये फुटवर स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर पुन्हा एकदा चढाई ट्रॅक वरती. 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये बोनस लाईन बंटीसाठी ऑन असणार आहे. बंटीनं सातत्यानं आतापर्यंत जो परफॉर्मन्स पाहिला तर प्रभावित करणारी कामगिरी आपल्याला मागच्या काही सीझन मध्ये बंटी करणं जरूर पाहायला मिळते. या पर्वामध्ये देखील तो सर्वोत्तम कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न बोनस लाईन ऑन असल्यामुळे टिकटिक सुरू झाले. पुरे 25 सेकंदाचा वेळ बंटीच्या माध्यमातून घेतला जातोय. माघारी परततोय. तर या ठिकाणी 2 तुल्यबळ संघांमध्ये लढत. 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये पुन्हा एकदा शैलेश सारखा एक युवा खेळाडू, प्रतिभावान खेळाडू डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. ज्या ठिकाणी ऋतिक शिंदे सारखा जो सर्वोत्तम क्षेत्ररक्षक होता त्याला तो बाद करतोय, माघारी परततोय. त्यानंतर बंटी पाटील उस्मान आर्मी केसी संघाचा तुरुंग एका प्रतिस्पर्धी टीमच्या प्रांगणामध्ये आहे. आपण मगाशी देखील चर्चा केली की दापोली तालुक्यामध्ये
ही तिसरी या हंगामातली जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली जाते. याच्या अगोदर लाटघरमध्ये, त्याच्यानंतर टाळसुऱ्यामध्ये आणि चंद्रनगरमध्ये तिसऱ्यांदा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मिळतोय. आणि हा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा फेस्टिवल संपल्यानंतर पुन्हा एकदा मार्च महिन्यामध्ये 18 मार्च 2026 रोजी सतीची भाट ग्रामस्थ मंडळ केशी यांच्या वतीनं धन्यवाद साहेब. तर या ठिकाणी दुसऱ्या हाफचा खेळ आरंभ होतोय. आपण मैदानामध्ये पाहतोय पुन्हा एकदा संघर्षाची पूर्ण संघाकडून जर्सी नंबर 4 म्हणजे प्रेम चढाई ट्रॅक वरती ज्या ठिकाणी सुपर टॅकलची ऑपॉर्च्युनिटी गजानन संघर्ष केशी संघासाठी असणार आहे. 3 किंवा 3 पेक्षा कमी डिफेंडर ज्यावेळेला क्षेत्ररक्षण करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा चढाईपट्टू बाद होतो त्याला सुपर टॅकल म्हटलं जातं. ज्या ठिकाणी डिफेन्स करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये 2 पॉईंट जोडले जातात. त्यावेळेला बंटी पाटील चढाई ट्रॅक वरती सज्ज होतोय. एक गुणवान असा खेळाडू, अनुभवी असा खेळाडू ज्यांनी सातत्यानं जिल्ह्याला प्रेझेंट केलेला आहे. स्टेजकडनं देखील हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळाला होता. अर्थात या ठिकाणी प्रतिभा जरूर या खेळाडूकडे आपल्याला पाहायला भेटते आहे. राईट कॉर्नरच्या दिशेने संभवत आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. कोणताही धोका संभवणार नाही याची पुरेपूर दखल घेतो. आणि त्याचबरोबर नजरेचा कटाक्ष मधल्या फळीतल्या डिफेंडर्स वरती होता. त्याच्यानंतर हळुवारपणे मध्य रेषेला क्रॉस करत आपल्या कोर्टमध्ये माघारी परतला जातोय. आणि प्रत्युत्तरासाठी शैलेश शेडके पुन्हा एकदा सज्ज होतोय. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकलची पोझिशन. गजानन संघर्ष केशी संघ फार मोठ्या मार्जिनने बॅकफुट वरती आहे. पहिला हाफ ज्यावेळेला संपलेला होता त्यावेळेला आपण बघितलं होतं 16 पॉईंट वरती संघर्ष चिपळूण तर 6 पॉईंट वरती गजानन संघर्ष केशी म्हणजे तब्बल 10 गुणांनी पिछाडीवरती असणारा गजानन संघर्ष केशी संघ दुसऱ्या हाफ मध्ये यशस्वी पुनरागमन करतोय. काही पान रंजक असणार आहे, रोमहर्षक असणार आहे. तर त्याच वेळेला आपण पुन्हा एकदा बंटीला पाहतोय चढाई मार्ग वरती. पहिल्या हाफ मध्ये बंटीच्या नावाला साजेशी कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळाली नाही, परंतु क्रीडा रसिकांना अजून देखील अपेक्षा आहे की कदाचित दुसऱ्या हाफ मध्ये बंटी खेळ चेंज करत आपल्या टीमचा गुणफलक पुढे सरकवू शकतो. बंटी आंबेकर एक खूप मोठं नाव राहिलं दापोलीच्या कबड्डी विश्वामध्ये, ज्यांनी सातत्यानं दापोलीकरांना मंत्रमुग्ध देखील केलेला आहे. थर्ड रेट डायरेक्ट वरती आपले दोन्ही हात उंचावत संभवता गडी टिपण्याचा प्रयत्न शैलेश शेडकेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुपर टॅकलची पोझिशन. 3 खेळाडू डिफेन्स मार्क वरती. कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणाची कमाई करणं अनिवार्य असणार आहे. फुटवरचा सुरेख वापर केला जातोय. बंटी आंबेकरच्या दिशेने आक्रमण, परंतु नजर हटी मानव दुर्घटना घटी. सोलो टाकण्याचा प्रयत्न होता बंटीचा, परंतु तो अपयशी ठरतोय. शैलेश सहजरित्या गुणाची कमाई करतोय, माघारी परत आणि प्रत्युत्तरासाठी तिसऱ्या चढाईला उत्तर देताना हा बंटी पाटील पाहायला मिळतोय. दर्शन नंबर 9 राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण सजवलं जात आहे. त्यांनी ऑलरेडी आपण बघितलं की निदान रेषा तर क्रॉस केले, परंतु तिसरी चढाई आहे. बोनस लाईन ऑन असणाऱ्या बोनसचा नियम आपल्याला माहिती आहे. 1 पाय बोनस लाईनच्या तिकडे, दुसरा पाय हवेमध्ये. तर संभवतः बंटी पाटील बोनस लाईन यशस्वीरित्या क्रॉस करण्यात सक्सेस ठरला होता. माघारी परततोय आणि प्रत्युत्तरासाठी बॅक टू बॅक शैलेश एक अनुभवी असा खेळाडू आहे. अनेक स्पर्धा त्याने आपल्या बहारदार खेळाने गाजवलेल्या आहेत. आज दापोली तालुक्यातील चंद्रनगरच्या ऐतिहासिक मैदानावरती पुन्हा एकदा आपला दमदार परफॉर्मन्स सादर करतोय. आणि बघा या ठिकाणी बंटीला देखील तो बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवतोय. गजानन संघर्ष केशी संघ दुसऱ्यांदा ऑल आउट पट्ट्यावरती येतोय. आपण जर पाहिलं तर अर्थातच यावेळेला निशांतकडनं देखील फार मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा असतील. दर्शी नंबर 8 निशांत आंबेकर तो देखील बघता बॅकलाईनच्या पाठीमागे. गजानन संघर्ष केशी संघ ऑल आउट का मतलब ऑल इन. पुन्हा एकदा संपूर्ण चंबू नवीन उमेद, नवीन आत्मविश्वास घेऊन मैदानात दाखल होतोय. दर्शी नंबर 8 असेल, दर्शी नंबर 4 हे 2 जे प्रमुख रेडर आहेत संघर्ष चिपळूण संघाने, त्याने आतापर्यंत बहारदार खेळ सादर केलेला आहे. सातत्यानं शैलेश आणि शैलेशला थोडस ब्रेक देण्याचं काम केले ते आतापर्यंत प्रेम यांनी. आणि त्याचा देखील जो खेळ आहे तो खऱ्या अर्थानं सार्थक त्याने ठरवलेला आहे आतापर्यंत. दरम्यान यावेळेला आपण पाहतोय तो माघारी परततोय. प्रत्युत्तरासाठी पिंट्या आंबेकर सज्ज होतोय. पिंट्या आंबेकर ऍज अ डिफेंडर्स म्हणून चांगली कामगिरी पार पाडतोय, परंतु ऍज अ रेडर म्हणून देखील त्याच्या खेळामध्ये सुधारचे आहेत, सुधारवणं गरजेचं असणार. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. संघर्ष चिपळूण संघाचा एक सर्वोत्तम डिफेंडर्स आपण त्या ठिकाणी आजमावतोय, पाहतोय. पिंट्या आंबेकर सहजरित्या मध्यरेषा क्रॉस करतोय, माघारी परततोय आणि प्रत्युत्तरासाठी वारंवार चढाई सजवणारा शैलेश शेडगे मित्रांनो आपण अनुभवतोय, पाहतोय. राईट कॉर्नरच्या दिशेने ज्या ठिकाणी राईट कॉर्नरच्या दिशेने ज्या ठिकाणी एक अनुभवी असा डिफेंडर्स आहे
आविष्कार साळवी. आविष्कारला आपण पहिली चढाई सजवताना पाहिलेलं होतं. पहिल्या चढाईमध्ये त्याने मल्टी पॉइंट रेड केलेले होते. 2 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवले आणि त्यानंतर मात्र हा खेळाडू अजून देखील तेवढ्या ताला सुरामध्ये पाहायला भेटत नाहीये. तर पिंट्या आंबेकर पुन्हा एकदा चढाई मार्कवरती आहे. चढाईचं शिवधनुष्य स्वतःच्या खांद्यावरती घेतोय. यावेळेला मधल्या फळीतला डिफेंडर समोरून येऊन ब्लॉक करण्याचा संभवता प्रयत्न करतोय. लॉबीच्या बाहेर यावेळेला पिंट्याला डॅश केलं जात है. बाल बचे थे वहां पर डिफेंडर्स. अगर लॉबी का इस्तेमाल करते हुए मिड लाइन क्रॉस करते रेडर तो कहीं ना कहीं ये मल्टी पॉइंट या सुपर रेड होने की आशंका थी. आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा प्रेम चढाई ट्रॅक वरती आहे. प्रेमने देखील शैलेशच्या साथीनं चांगला किल्ला लढवलाय. दोन्ही रेडरनी प्रतिस्पर्धी टीमला कोणतीही संधी दिलेली नाहीये. डिफेंडिंग चॅम्पियन गजानन संघर्ष केशी आतापर्यंतच्या खेळामध्ये सबसे डिफेन्स मध्ये अपयशी ठरले. रेडर म्हणून शैलेश आणि प्रेमने नक्कीच उत्तम अशी कामगिरी आतापर्यंत खेळात पार पडले. यावेळेला पुन्हा एकदा फुटबॉलचा वापर करताना आविष्कार साळवी जरूरत आविष्कारची संधी होतीये. गजानन संघर्ष केशी संघाला इथे पॉइंट पाहिजेत आणि पॉइंट घेण्याचा प्रयत्न इथं आविष्कारचा जरूर असणार आहे. याचा मधल्या फळीतला जो डिफेंडर्स होता त्याचा वापर करत हलकासा स्पर्श केला, माघारी परत जातोय. तिसरी चढाई डू ऑर डाय स्पेशलिस्ट काढून प्रेम चढाई ट्रॅक वरती सज्ज होतोय. गजानन संघर्ष केशी संघाचा डिफेन्स पुन्हा एकदा वरचा ठरतोय. जर्सी नंबर 4 बॅकलाईनच्या पाठीमागे आणि यावेळेला केशी संघाने आता कमबॅक करायला सुरुवात केली. एवढ्या सहजासहजी केशी संघ बॅकफुट वरती जाणार नाहीये. विजलो आज जरी मी तरी माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. अडवू शकेल मधला असे अजून भिंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. हे सांगण्याचा प्रयत्न गजानन संघर्ष केशी संघ करतोय. वेळ झाले पुनशंकर टाइम आउट नंतर मी सादर आपलं सर्वांचं मित्रांनो मनापासून हार्दिक स्वागत करतो. यावेळेला आपण पाहतोय संघर्ष चिपळूण आणि गजानन संघर्ष केशी अशा 2 तुल्यबळ संघांमध्ये चंद्रनगरच्या ऐतिहासिक मैदानावरती एक महत्वाची लढत असणार आहे. जो सामना पहिल्या फेरीतला शेवटचा सामना, याच्यानंतर आपल्याला अर्थातच सेमीफायनलचा सामना देखील पाहायचा आहे. त्याच्यानंतर अंतिम सामन्याची देखील प्रतीक्षा असणार आहे. याच्यानंतर श्री सीमामता सालदुरी आणि त्याचबरोबर नो हिंद चिपळूण असा पहिला उपांत्य फेरीचा सामना मित्रांनो आपण आजमावणार आहोत, आपण पाहणार आहोत. आविष्कार साळवी चढाई ट्रॅक वरती सज्ज होतोय. 5 खेळाडूंचा डिफेन्स यावेळेला संभवता दावा ठोकलाय. एका गुणाची कमाई. लेफ्ट कॉर्नरचा जो सर्वोत्तम क्षेत्ररक्षक होता त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलेला आहे. जर्सी नंबर 2 अनिकेत निकम ज्याने आतापर्यंत अतिशय उत्तम अशी कोपरा क्षेत्ररक्षकाची जी भूमिका आहे ती पार पाडलेली होती, तो माघारी परततोय. परंतु यावेळेला जर्सी नंबर 2 ऋतिक शिंदे समोरून येऊन संघर्ष चिपळूणचा जो चढाईपट्टू होता त्याला ब्लॉक करण्यात यशस्वी ठरला. सपोर्ट मिळाला. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरतोय. तर यावेळेला संघर्ष चिपळूण संघाच्या प्रांगणात 3 खेळाडू. सुपर टॅकलची पोझिशन जिमी संभवता मिडलाईन क्रॉस करतोय का पाहूया. 1 2 3 किती खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे जात आहे. जर 3 खेळाडू बाद झाले असतील तर ऑल आउट होऊ शकेल. मल्टी पॉइंट रेड की सुपर रेड यावेळेला पंच चर्चा करतायत. शैलेश शेडगे जो संभवता सांगतोय की त्याला स्पर्श झालेला. धन्यवाद सर, धन्यवाद. या ठिकाणी आताच उपस्थिती लाभली आपल्या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. त्यांच्या माध्यमातून 4th क्रमांकाचं रोख रक्कम आपल्याला पुरस्कृत झालाय. असे मातोश्री सप्लायचे सर्वे श्री विशाल शेठ साकपा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे श्री कुंदन मिसाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. 18 पॉइंट वरती गजानन संघर्ष केशी, 23 पॉइंट वरती संघर्ष चिपळूण. म्हणजे डिफरन्स फार नाही आहे. 18 ते 20 गुणफलक आपण पाहतोय. गजानन संघर्ष केशी संघाचा शानदार पलटवार. वार पे वार, हर बार पलटवार. गजानन संघर्ष केशी मैदानामध्ये सर्वोत्तम कामगिरी पार पडतोय.
संघर्ष चिपळूण संघासाठी पहिला हा जरूर आशादायक लाभदायक, परंतु दुसऱ्या पण गजानन संघर्ष केळशी संघाचा हा देखील तेवढाच ताकदीचा पलटवार आपण आजमावतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पिंट्या आंबेकर चढाई ट्रॅक वरती माघारी परतला जातोय आणि प्रत्युत्तरासाठी यावेळेला संघर्ष चिपळूण संघाचा दुरूप का एका प्रेमला आपण पाहतोय. संकट मोचक खेळाडू आहे शैलेश शेडगे आणि प्रेम हे दोन जे प्रमुख रेडर आहेत त्याने अतिशय उत्तम आणि उत्तम अशी कामगिरी आतापर्यंत पार पडलेली. यावेळेला आपण जर बघितलं तर प्रतीक असेल, प्रेम असेल, सुयोग, शैलेश, शिवराज, रोशन, अनिकेत हे जे टॉप 7 मधले जे खेळाडू आहेत ते अतिशय सुरेख अशी कामगिरी पार पडतात. सामना समाप्त होण्यासाठी शेवटची 5 मिनिटं. कबड्डीच्या स्पर्धेतला जो सर्वोत्तम थरार असतो तो शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकेल. 18 ते 20 हा गुणफलक. इथून पुढच्या 5 मिनिटांमध्ये गजानन संघर्ष केळशी संघ पलटवार करतोय का पाहूया. डाव्या कोपऱ्यामध्ये एका जागेवरती शांतपणे उभा राहत चढाई सरवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच वेळेला संभवता बोनस लाईन ऑन असल्यामुळे बोनस पॉईंट देखील खेळण्याचा प्रयत्न पिंट्या आंबेकरच्या माध्यमातून जरूर केला जाऊ शकतो. तर त्याचबरोबर संघर्ष चिपळूण संघाकडून प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा प्रेमला पाठवलं जात आहे. शैलेश जो की ऑलरेडी आपल्याला पाहायला भेटतोय बॅकलाईनच्या पाठीमागे. हा खेळाडू जेवढा वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे राहील गजानन संघर्ष केळशी संघासाठी ती चकलीची बाब असणार आहे. तर दुसरीकडे संघर्ष चिपळूण संघाला मात्र या खेळाडूला लवकरात लवकर रिवायवल करणं गरजेचं असेल. सामना शेवटच्या काही मिनिटांमध्ये येऊन दाखल झालेला आहे. आपण यावेळेला शेवटचे 4 मिनिटं शिल्लक असल्याचा इशारा ऐकतोय. आविष्कार साळवी डू ऑर डाय स्पेशलिस्ट खेळाडू आहे. आविष्कार तिसऱ्या चढाईला सामोरा जातोय. जर गुणाची कमाई करता आली नाही तर हा खेळाडू देखील बॅकलाईनच्या पाठीमागे जाऊ शकतो. बोनस लाईन ऑन असणाऱ्या आविष्कार साळवीसाठी रिव्हर्स किकचा प्रयत्न होता. डाव्या कोपऱ्यातल्या डिफेंडर्सवरचे आक्रमण, डाव्या कोपऱ्यातल्या डिफेंडर्सवरचे आक्रमण. पंचांचा काही इशारा येतोय का पाहूया. पंचांचा काही इशारा येतोय का पाहूया. ऑफिशियल टाइम आउट, ऑफिशियल टाइम आउट. किक मारण्याचा प्रयत्न मधल्या प्रयत्न जो डिफेंडर्स होता त्याच्या दिशेने. आणि यावेळेला फायनली पंचांचा काय निर्णय येतोय तो बघूया. गजानन संघर्ष केळशी की संघर्ष चिपळूण. एका गुणाची कमाई संघर्ष चिपळूण संघाच्या खात्यामध्ये. महत्वाच्या क्षणी आविष्कारचं बॅकलाईनच्या पाठीमागे जाणं हा केळशी संघासाठी मोठा धक्का आहे. तिसरी चढाई डुआ डायरेक्ट. कोणत्याही परिस्थितीमध्ये चढाईपटूला गुणाची कमाई करणं अनिवार्य आहे. राईट कॉर्नरला ज्या ठिकाणी निशांत आंबेकर सारखा एक सर्वोत्तम डिफेंडर, तर लेफ्ट कॉर्नरला जिमी म्हणजे शिंदेश गौरव पाहायला भेटतोय. राईट इनला बंटी पाटील असणार आहे. मधल्या फळीमध्ये पिंट्या आंबेकर आणि त्याचबरोबर त्याचा सहकारी जो खेळाडू आहे ऋतिक शिंदे आहे. तर त्याचबरोबर लेफ्ट इनला बंटी आंबेकर आहे. यावेळेला पुन्हा एकदा चढाईपट्टू उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. माघारी परततोय. अर्थात बोनस गुणाची यशस्वी अशी कामगिरी पार पडतोय. आपल्या संघाचा गुणफलक त्याने पुढे सरकवलेला आहे. इथून खेळ चेंज करावा लागेल. शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत. टॉप गिअर वरती गाडी चालवणं फार गरजेचं असेल. संघर्ष केळशी संघाला साहिल स्पोर्ट्स चंद्रनगर आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 2026च्या उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर इथे संघर्ष करावा लागेल. परंतु संघर्ष चिपळूण संघाचा शानदार डिफेंस, नजर हटी मानो दुर्घटना घटी. एका गुणाची कमाई संघर्ष चिपळूण संघाच्या खात्यामध्ये. ज्या आशा अपेक्षा होत्या त्या खऱ्या अर्थानं आता पुन्हा एकदा फेल ठरतायत. एक गुणाची कमाई केल्यानंतर संघर्ष चिपळूण संघाने या सामन्यामध्ये विजय मिळवण्याचे जे काही दावे होते त्या अधिकच प्रबळ करायला सुरुवात केलेली आहे. दरम्यान संघर्ष चिपळूण संघाची रणनीती स्पष्ट आहे. इथून प्रत्येक चढाई सावध करायची. जर थर्ड रेड असेल तरच त्याच्यावरती आक्रमण करायचं, अन्यथा पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घ्यायचा, माघारी परतायचं. ही जी कुठेतरी प्लॅनिंग आहे, ही जी रणनीती असणार आहे ही आपल्याला पुढच्या 2-2.5 मिनिटांमध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे या शेवटची 2 मिनिटं बाकी असताना जिमी म्हणजे शिंदेश गौरव चढाई मार्ग वरती आहे. जिमीला पाहिजे एक सुपर रेड, एक पॉइंट रेड. यस 2 गुणांची कमाई. जिमी ऑन फायर. हा खेळाडू पुन्हा एकदा तालासुरामध्ये 6 गुणांचा अजून देखील डिफरन्स आहे. म्हणजे यावेळेला बॅकफुट वरती आहे, पिछाडी वरती आहे गजानन संघर्ष केळशी. इथून जर फ्रंट फुट वरती यायचं असेल तर बॅक टू बॅक
बॅक टू बॅक तुम्हाला सुपर रेड मल्टी पॉइंट रेड करणं गरजेचं असणार आहे. राईट कॉर्नरला आविष्कार साळवी सारखा एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक त्याच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न शैलेश शेडगेने पहिल्या हाफ मध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी पार पाडली. दुसऱ्या हाफ मध्ये आपण प्रेमला सातत्यानं निरंतर चढाई करताना पाहिलेलं होतं. त्याचबरोबर शैलेशचा देखील दुसऱ्या हाफ मध्ये तेवढाच दमदार सपोर्ट होता. यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये फुलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे समोरदार रोखलाय. हा जो डिफेन्स हा टर्निंग पॉइंट ठरू शकेल. शेवटची काही मिनिटं शिल्लक होती. 1 मिनिटाचा खेळ बाकी. मागच्या चढाईमध्ये मल्टी पॉइंट रेड करत शिंदेश गौरव बॅकलाईनच्या पाठीमागे थर्ड रेड डुहर डायरेक्ट आणि संघर्ष चिपळूणचा संघ वेगाने विजयाच्या दिशेने मुसंडी मारतोय. याच्यानंतर श्री सीमा माता सालदुरे नोहिंद चिपळूण यांच्यामध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण खेळवणार आहोत. दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालेला आहे. चालू सामना संपताच ते संघ मैदानात दाखल होतील आणि पहिला सेमीफायनलचा सामना मित्रांनो आपण आजमावणार आहोत. यावेळेला प्रेमने क्रीडा रसिकांना तर मंत्रमुग्ध केलंय. संघर्ष चिपळूण संघाचे जेवढे पाठीराखी इथे दाखल झाले हे खुश असतील, कारण या स्पर्धेत त्यांचा जो प्रवास आपण पाहिला हा अप्रतिम राहिलेला आहे, दर्जेदार राहिलेला आहे आणि ही मैत्रीपूर्ण चढाई आपण आजमावतोय. ज्या ठिकाणी डिफेंडर्सने एक गुण दिलाय प्रतिस्पर्धी टीमला, त्याला माहिती होतं कदाचित तिथून बदल होणार आहे का, परंतु नाही. अजून एखादी चढाई कदाचित आपण पाहतोय ते संघर्ष चिपळूण संघाकडनं. शैलेश शेडगे चढाई ट्रॅक वरती आहे, ज्यांनी पहिल्या हाफमध्ये वारंवार गुणाची कमाई केली. आपल्या संघाला एका चांगल्या पोझिशन वरती आणलं. मैत्रीचा हात पुढे केलाय रत्नागिरीच्या टायगरकडे आणि बंटीने देखील तो मैत्रीचा हात त्याला दिलेला आहे. वा, ही मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय मित्रांनो. अर्थात या ठिकाणी शैलेश शेडगे आणि त्याचबरोबर बंटी यांच्यामध्ये बॅटल फायनली बजर होतोय. संघर्ष चिपळूण विन द मॅच क्वालिफाय टू सेमीफायनल. विजय टीमचं मनपूर्वक हार्दिक